नमस्कार। आता ऐन साखरपुड्यातून पार्थ हा निघून जातो। पार्थ हा त्याच्या वडिलांना म्हणजे विक्रांतला सांगतो की बाबा, रम्याचा फोन आला होता, मला जावंच लागेल फार्म हाऊसवर, तुम्ही इथली सगळी परिस्थिती हँडल करा असं म्हणून पार्थ जायला निघतो। तेव्हा सर्वजण पार्थच्या मागे येतात। पार्थ पार्थ थांब, कुठे निघालास कुठे निघालास? पण पार्थ कोणाचंच ऐकत नाही, नंदिनीला देखील काहीच सांगत नाही आणि तिथून घाईने निघून जातो। आता सगळ्यांनाच धक्का बसतो की पार्थ नक्की कुठे गेला असेल। आता मात्र नंदिनीचे मामा दौलतराव हे खूपच चिडतात आणि पार्थला नको नको ते बोलतात। असा कसा तुमचा मुलगा आमच्या मुलीला इथे एकटं सोडून जाऊ शकतो? अहो, आताच हा असं करतोय, मग तो उद्या आयुष्यभराची साथ काय देणार आमच्या मुलीला? खूप बोलण्यामुळे नंदिनी म्हणते, मामा शांत हो, अरे असं काही नाही आहे, ते खूप चांगले आहेत आणि आमचा एकमेकांवर खूप विश्वास आहे, त्यांचं काहीतरी खूप महत्त्वाचं काम असणार म्हणूनच ते गेले असणार, तू नको इतका त्रास करून घेऊ स्वतःला, येतीलच ते। नंदिनीचा पार्थवरचा विश्वास बघून मालिनी आणि विक्रांत, जीवा या सगळ्यांनाच खूपच बरं वाटतं। तर इकडे रागात आलेला पार्थ रम्याला बोलतो, मूर्ख आहेस का ग तू? मला कसल्या धमक्या देतेस आणि काय हे जीवाचं बरं वाईट करून घ्यायला निघालीस? अगं लाज नाही वाटत तुला असं वागताना? आणि तिथे वसू आत्या देखील असते। तेव्हा पार्थ म्हणतो, वसू आत्या, अगं तू सुद्धा हिला समजावलं नाहीस, तू सुद्धा हिचा सपोर्ट करतेस। अगं तुम्हाला का कळत नाहीये, माझं रम्यावर प्रेम नाहीये, माझी रम्या बहीण आहे, मी तिच्याशी लग्न नाही करू शकत, माझं नंदिनीवर प्रेम आहे आणि आज माझा साखरपुडा आहे, तरीसुद्धा वसू आत्या तू हिला असं कसं करू देतेस? अगं दोघींनीही समजून घ्या, आमच्या दोघांचं लग्न नाही होऊ शकत। तेव्हा वसू आत्या म्हणते, पार्थ अरे तू रम्याला समजून घे ना, अरे तुझ्या प्रेमात ती बुडाली आहे, अरे ती तुझ्यावर लहानपणापासून प्रेम करते आणि आता आलेली ती नंदिनी ती तुला जास्त प्रिय वाटते तुझ्या या रम्यापेक्षा। तेव्हा पार्थ म्हणतो, अगं आत्या मी तुला कसं समजावू? अगं मी रम्याशी नाही लग्न करू शकत, मी रम्याचा बायको म्हणून कधीच विचार करू शकत नाही। तेव्हा रम्या रडत म्हणते, का पार्थ का? अरे मी तर तू माझा नवरा असण्याची किती स्वप्न बघितली आहेत, आपल्या दोघांचं लग्न होईल, आपण राजा राणीसारखा संसार करू, खरं अरे एकदा तू फक्त मला हो म्हण, बघ मी तुझ्यासाठी काहीही करेन। तेव्हा वसू आत्या म्हणते, बघ पार्थ, माझ्या मुलीचं तुझ्यावर किती प्रेम आहे, अरे जो आपल्यावर प्रेम करतो ना त्याच्याशी लग्न करायचं असतं, त्या काल आलेल्या फडतूस नंदिनीला काय तू होकार देऊन बसला आहेस? लायकी आहे का तिची तुझी बायको म्हणायची? आता मात्र नंदिनीला असं बोलल्यामुळे पार्थच्या तळपायाची आग मस्तकात जाते। पार्थ धावून वसू आत्यावर जातो आणि जोरात ओरडतो, वसू आत्या बास झाला हा, आता मी माझ्या होणाऱ्या बायकोबद्दल एकही अपशब्द ऐकून घेणार नाही। आणि तुझी हिंमत कशी झाली ग नंदिनीला असं बोलण्याची? नंदिनीची आणि रम्याची तुलना होऊच शकत नाही, माझी नंदिनी खूप चांगली आहे, सगळ्या मुलींपेक्षा ती वेगळी आहे, म्हणूनच ती मला आवडते। आणि एक गोष्ट दोघींनीही लक्षात ठेवा, जग इकडचं तिकडे झालं तरी चालेल, पण माझं आणि रम्याचं लग्न कधीच होणार नाही, मी फक्त आणि फक्त लग्न करेन ते नंदिनीशीच। पार्थ रम्या आणि आत्याला खूप चांगलं खडसावतो आणि तिथून निघून जातो। दोघींनाही धक्काच बसतो। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।